मिस्टर राजवर्धन मोहिते, तुमच्या विरुद्ध आम्ही पुरावे गोळा केले. मी तुम्हाला अटक करायला आलो होतो. इन्स्पेक्टर साहेब, फक्त 5 मिनिटं थांबा. आमचे वकील साहेब अटकपूर्व जामीन घेऊन येतच असतात. कसं आहे ना मॅडम, अटक करणं माझं कर्तव्य आहे आणि जामीन मिळवणं हा तुमचा अधिकार. जेव्हा जामीन मिळेल तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार वापरा, माझं काहीच म्हणणं नाही. पण आता तरी आम्हाला राजवर्धन मोहिते यांना चौकशीसाठी अटक करावीच लागेल. सभा द्या. एक मिनिट. तुम्हाला जी चौकशी करायची ती चौकशी करा. तुम्ही कितीही चौकशी केली तरी माझं उत्तर बदलणार नाही. आणि ज्या आईचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर करताय ना, त्याच आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 व्यक्ती मी पूर्णपणे निर्दोष असल्याचं मानतात. इथेच ही केस मी जिंकलोय. ठीक आहे, चला. थांबा. ऑफिसर, तुम्ही माझ्या क्लायंटला अटक करू शकत नाही. हे त्यांच्या अटकपूर्व जामिनाचे पेपर्स. इन्स्पेक्टर, खूप घाई केलीत तुम्ही. नाही काय आहे, आपण निघून गेलो असतो आणि वकील साहेबांची आणि आपली चुकामुक झाली असती ना. इन्स्पेक्टर साहेब, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, माझा मुलगा निर्दोष आहे. अहो, कोणीतरी जाणीवपूर्वक या सगळ्यात त्याला अडकवायचा प्रयत्न करतोय. आणि मी असेपर्यंत ना, हे जे कोण कारस्थान करतोय त्याचं कारस्थान मी सफल होऊन देणार नाही. माझा मुलगा निर्दोष आहे, मी सिद्ध करूनच दाखवेन. पाहाच तुम्ही. हे बघा मॅडम, तुम्हाला तुमचा मुलगा निर्दोष वाटत असेल, पण आमच्याकडे त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. त्याचं काय? एनिवेज, या सगळ्या प्रकरणाबद्दल आम्हाला तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारायचे होते, पण त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवणं आम्हाला योग्य वाटलं नाही. आता आलोच आहे तर विचारतो. बोला. राजवर्धन मोहिते यांचा फोन कोणाच्या ताब्यात होता? नाही म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी फोन घरी ठेवला होता. घरी होता तर नेमका कुठे होता? म्हणजे त्याचा फोन त्याच्या कपाटातच होता, मीच ठेवला होता तिकडे तो. आणि मला तरी वाटत नाही की आमच्या घरात राजच्या कपाटाला कोणी हात लावला असेल. तुमची खात्री आहे त्या कपाटाला दुसऱ्या कोणीच हात नाही लावला किंवा त्या फोनला सुद्धा कोणी हात नाही लावला? नाही, तसं त्याच्या खोलीत कोणी जात नाही. आणि त्याच्या खोलीत जाऊन त्याच्या फोनला कोणी हात लावलेलं मी तरी पाहिलं नाही. ठीक आहे, भेटू लवकरच. आणि मिस्टर राजवर्धन मोहिते,
तुम्हाला जामीन मिळालाय, तुमची चौकशी थांबली नाहीये, ती सुरूच आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पोलीस एकदा मागे लागले ना की लागलेच, कळलं ना?